मित्रांनो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. होय, आज आहे आपल्या महाराष्ट्राचं नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा. पण तुम्हाला माहित आहे का की गुढीपाडव्याचा इतिहास नेमका काय आहे, गुढी का उभारली जाते आणि या मागे असलेली काही रोचक कारणे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. पुराणात सांगितलं जातं की आजच्या दिवशी भगवान ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्माण केली होती आणि यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. तर दुसरीकडे भगवान रामाने लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतल्यानंतर अयोध्येकरांनी गुढी उभारून आनंद साजरा केला होता. या गुढीपाडव्या मागे अशा काही कथा आहेत. म्हणूनच या दिवसाला विजयाचा आणि नवचैतन्याचा दिवस मानला जातो. पण महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या गुढी मागे काही वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. गुढी म्हणजे विजयाचा आणि समृद्धीचा प्रतीक. गुढी उभारली जाते उजवीकडे झुकलेली, कारण उजव्या बाजूला शुभ मानलं जातं. गुढीवर लावलेली लिंबाची पाने, साखर आणि फुलं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. गुढीला कडुलिंबाच्या पानाचं तोरण लावलं जातं, कारण या दिवसापासून उन्हाळा सुरू होतो आणि शरीराला उष्णतेपासून बचाव व्हावा म्हणून कडुलिंबाचं सेवन केलं जातं. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की गुढीपाडवा महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या परंपरेने साजरा केला जातो. कोकणात, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात शेतकरी गुढी उभारून निसर्गाची पूजा करतात. तर मुंबई, पुणे शहरांमध्ये गुढीपाडव्याला मोठ्या मिरवणुकी काढल्या जातात. तिथे ढोल ताशा, लेझिम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भरलेलं असतं. विदर्भात हा दिवस घरातील नवीन वस्त्र प्रावरणे आणि नवीन योजनांसाठी शुभ मानला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही, तर हा एक नव्या सुरुवातीचा दिवस आहे. तर मित्रांनो, आजपासून तुमचं नवं वर्ष नक्कीच आनंदात, उत्साहात आणि समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, तुमच्या या नवीन वर्षासाठी काय संकल्प आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला परत एकदा गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.